सर्व पत्रकार बांधवांना माझा नमस्कार. काल काल दयानंद शिंदे यांनी भीम अण्णा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री सुरेश आप्पा भिशे यांच्यावर जे बिनबुडाचे जे आरोप केलेले आहेत ते साफ खोटे आहेत. त्यांनी त्याच्यामध्ये वाक्य केलेलं आहे की हा विधवा महिलांचे पैसे घेतो, त्यांना खोटे केसेस करून पैसे कमवून दलाली करतो. नंतर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार असे जे गुन्हे आहेत त्यांना खोटे गुन्हे करून जो आरोप केलेला आहे तो साफ खोटा. मी पहिल्यांदा त्याचा जाहीर निषेध करतो. आणि मागणी केली नाही आणि आम्हाला गरजही पडत नाही, कारण आम्ही त्या पद्धतीने वावरणं आमचं वागणं नाही. कारण आम्ही समाजाला न्याय द्यायचं काम केलेलं आहे, किंवा आम्ही कुठं म्हणजे राजकीय आमची पार्श्वभूमी नाही, आमचं सामाजिक कार्य आहे. त्यामुळं आम्हाला पोलीस प्रोटेक्शनची गरज नाही. ज्यावेळेस गरज पडेल, ज्यावेळेस आम्हाला वाटेल त्यावेळेस आम्ही पोलीस प्रशासनाला तेही बोलू किंवा आम्हाला गरज पडणार आहे. आणि हेही सांगतो की मी दयानंद शिंदे व युवराज शिंदे या दोन व्यक्तींच्या सांगण्यावरून जर गोष्टी काही घडत असेल किंवा वातावरण तसं होत असेल, त्याच्या जिम्मेदार दयानंद शिंदे आणि युवराज शिंदे हे राहतील. भीम अण्णा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश आप्पा भिसे यांच्यावर जे खोटे आरोप केलेत, खोटे वक्तव्य केले, याबद्दल मी त्याचा प्रथम जाहीर निषेध केलेलाच आहे. परंतु असे जर बदनामी होत असेल तर आम्ही पोलीस प्रशासनाला, या पत्रकार बांधवांना असं विनंती करतो की त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मी पत्रकार बांधवांना विनंती करतो. आणि पोलीस प्रशासनाला मी विनंती करतो की असं विनाकारण नाव बदनाम करण्याचं ध्येय धोरण हे दयानंद शिंदेचं आहे, हे कुठं तर थांबलं पाहिजे. आज खरं बोलायचं म्हणजे जर त्या व्यक्तीपाशी गोळी असती, त्या व्यक्तीपाशी बंदूक असती, तर त्याचे नातलग डायरेक्ट अंगावर गेले नसते. साहजिक एखाद्या माणसात तुमच्यापाशी बंदूक आहे, पिस्तूल आहे म्हणल्यावर तुमचा नाद कोण करतंय का, तुमच्यापाशी जवळ कोण येतंय का, किंवा ह्या व्यक्तीपाशी बंदूक आहे, हे गोळ्या घालू शकतो असं म्हटल्यावर कोण जवळ येतो का? कारण त्याचे एक 18 वर्षाचे, 19 वर्षाचे, 20 वर्षाचे त्याचे नातलग आहेत, वैभव श्री शिंदे 21-22 ते अंगावर जात होते. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही नीट बघा, अंगावर गेलेले आहेत. जर एखाद्या व्यक्तीपाशी जर बंदूक असली असती तर त्या व्यक्तीपर्यंत, असं तुमच्यासारखं असू द्या, माझ्यासारखं मी म्हणणार असू द्या, बंदूक जो वापर त्या माणसापाशी जाण्याची ताकद कोणाची होत नाही. काल जे दयानंद शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली, या परिषदेमध्ये त्याने एक असा उल्लेख केला की राम कांबळे हा 307 मधला एक आरोपी आहे. मला एक म्हणायचं आहे की दयानंद शिंदेला एक माझं म्हणणं आहे की बाबा 307 मधला जर मी गुन्हेगार असेल, हा कोर्ट ठरवेल, तुला ठरवायचा तो अधिकार नाही. कारण हा प्रकरण आमचं कोर्टामध्ये चालू आहे. ज्यावेळेस ते निष्पन्न होईल त्यावेळेस तुला म्हणता येईल की मी गुन्हेगार आहे. त्यामुळं तो गुन्हेगाराची भाषा किंवा हे चोर आहेत, या चोराची भाषा हे करत आहे, ते कुठंतर तो थांबवलं पाहिजे. कारण हा अधिकार तुला ठरवण्याचा अधिकार हा तुला नाही, हा जो अधिकार आहे हा कोर्ट ठरवेल. त्यामुळे मला एकच म्हणणं आहे की बाबा असे जे आहे, असे मानहानी जी करत आहे ती मानहानी कुठं तर थांबली पाहिजे. नंतर आम्ही कायद्यानं तुझ्यावर एक मानहानीचा दावा करण्याचा आम्ही पोलीस प्रशासनाला तसेच पत्रकार बांधवांना आम्ही आमच्या सोशल मीडियामार्फत आवाहन करतो. माझा नमस्कार. मी भीम अण्णा सामाजिक संघटनेचा लातूरचा जिल्हा अध्यक्ष. मी आज पत्रकारांसोबत समोर एवढ्यासाठी आलोय की काल परवा 2 दिवस झाले सोशल मीडियाच्या माध्यमातून 1-2 पोस्ट बघितल्या की सुरेश भिशे गुंड आहे, फिरोज भिशे गुंड आहे, गाव गुंड आहे, तो असं करतो, हे करतो, ते करतो. आतापर्यंत सुरेश आप्पांनी लातूर जिल्ह्यात येऊन सुद्धा कितीक गोरगरीब लोकांचे प्रश्न सोडवलेत, कितीक लोकांचे दवाखान्याचे बिलं स्वतः दिलेत. मग असा माणूस गावगुंड कसा असू शकतो? आणि कोण तो जिल्हा परिषद सदस्य आता झालेला, काय त्याचं नाव,
दयानंद शिंदे. गेल्या आम्ही 4-5 वर्षाखाली 2 वर्षाखाली त्याला बघितलंय संघटनेमध्ये. तो आप्पासोबत फिरायचा, आप्पासोबत राहायचा, संघटनेची कामं. आणि त्यांनी त्याच्या बाईटमध्ये बघितलं की कोणती भीमांना संघटना मला माहित नाही असं वक्तव्य त्यांनी केलंय. त्याचे पुरावे आता आमच्या तालुका अध्यक्षांनी त्याचे पुरावे तुम्हाला दाखवले. हे बघा, तो आप्पाच्या बाजूला उभारलेला आहे निवेदन घेऊन. त्या डीवायसपी साहेबांना, ते लोहाऱ्याच्या डीवायसपी साहेबांना लोहाऱ्यामध्ये त्यांची भेट झाली, तिथं निवेदन दिलेलं आहे. तर इथं बघा, तो लाल पंचा घालून उभारलाय, इथं आप्पा उभारले साईडला. संघटनेचं लेटर पॅडवर दिलेलं निवेदन आहे आणि तो म्हणतोय मी संघटनेला ओळखत नाही. तो एकदम खोटारडा माणूस आहे. आणि जर तो प्रत्येक वेळेला म्हणतो गावगुंडा आहे, अडाणीचा आहे, अंगठे भादरचा आहे, आमच्या संस्थापक अध्यक्षांची जर अशा प्रकारे बदनामी करत असेल तर प्रशासनाने त्याच्यावरती आळा घालावा, त्याच्यावरती योग्य ती कारवाई करावी. आणि जर त्याच्याकडे जर शिक्षा भोगून आलाय, हे आलंय ते आलंय जर म्हणत असेल तर त्यांनी पत्रकारांच्या समोर त्याचे पुरावे सादर करावे. अन्यथा प्रशासनाने त्याच्यावरती योग्य ती कारवाई करावी. जर प्रशासनाने त्याच्यावर कारवाई नाही केली तर मी जिल्हा अध्यक्ष नात्याने एकच सांगतो की लातूर जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन ह्याच्या विरोधात होईल. जर त्यांनी पुरावे नाही सादर केले आणि बदनामी केली तर त्याच्यावरती गुन्हे जर प्रशासनाने नाही नोंद केले तर आम्ही संघटनेच्या वतीनं रस्त्यावर उतरू आणि तीव्र आंदोलन करू. हो, केलेले आहे की 22 तारखेला. हो, झालं. समाज जो समाजासाठी लढतो तुम्ही त्याला संरक्षण देण्यास तुम्ही संरक्षण देऊ शकत नाही. आणि हा जो समाजाला फसवतो, समाजाचे पैसे खाऊन हा गाड्या घेऊन फिरतो आणि ह्याला मारायची धमकी. ह्यांच्या गावामध्ये गेल्यानंतर ह्यानं काय दाखवतो की माझ्याकडे कुऱ्हाडी घेऊन आले, तलवारी घेऊन आले. आज माझं त्याला एक विचार नाही की बाबा जे सोलापूर तालुक्यामध्ये समाज बांधव असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, गोरगरीब जनता असेल, त्यांना विचारावं, आज पत्रकार बांधवांनी विचारावं की सुरेश आप्पा भिशे हा गावगुंड आहे का. तुम्ही सुद्धा त्याला प्रश्न विचारला पाहिजे. समाजातील लोकांना, गोरगरीब लोकांना विचारलं पाहिजे की सुरेश आप्पा भिशे हा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे. ते सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे. प्रशासनाला सुद्धा एक विनंती आहे की प्रशासनानं संघटनेचे संस्थापक सुरेश आप्पा भिशे यांच्या जर जीवाला काय बरं वाईट झालं तर आज सोलापूर तालुक्यात नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही भीमांना सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र मोठं आंदोलन आम्ही छेडण्यात येणार. याची प्रशासनानं दखल घ्यावी. काक्रंबा सांगण्याचा मुद्दा एवढाच की माझ्यावर विनाकारण माझ्या विरोधात विनाकारण तक्रार करण्यात आली. मी त्या ठिकाणी हजर नसताना माझ्यावर विनाकारण तक्रार करण्यात आली. युवराज शिंदे असतील, दयानंद शिंदे असतील, जिल्हा परिषद सदस्य यांनी विनाकारण माझं नाव त्यात नोंदवलं. मी त्या ठिकाणी हजर नसताना माझं नाव त्यांनी घेतलंय. माझं सध्या शिक्षण चालू आहे. मग यांनी सदरील आता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असेल, देशामध्ये असेल, आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा हा मोठ्या झपाट्याने चालू आहे. मग मला त्यांना विचारणं एवढंच आहे की तुम्ही आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा तुम्ही जिल्ह्यावर मोर्चे करता, तुम्ही समाजाचा ज्येष्ठ नेता मधून मिरवता, तर तुम्हाला विचारण्यावर तुम्ही अशा किती अनेक विद्यार्थ्याचं खच्चीकरण कशामुळे केलं, माझं खच्चीकरण कशामुळे केलं, मला त्यांना एवढी विचार नाही. तुम्ही समाजातले मग चोर आहेत का, तुम्ही समाजातले दलाल आहेत का, तुम्ही समाजाचे पैसे खाता, मला त्यांना एवढं विचार नाही की तुम्ही ह्या गोष्टी करू नका विनाकारण. आणि राहिला विषय माझ्या मामाबद्दल, माझ्या आप्पांबद्दल बोलायचा, तर सुरेश आप्पा भिशे हे धाराशिव जिल्ह्यातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याबद्दल एक विनाकारण चिखलफेक चालू आहे त्यांच्याबद्दल. त्या आमचं काक्रंबा गाव एक 10-15 हजार लोकसंख्येचं गाव आहे. त्या कुणीही त्या ठिकाणी जाऊन कुणीही विचारणा करा,
शेंबड्या पोराला जरी विचारलं ना आप्पाबद्दल, त्याचं मत काय वेगळं येणार नाही. त्यांनी कुणीही आप्पांबद्दल कुठंही चर्चा करून विचारावं की बाबा काय व्यक्तिमत्व आहे, कसं आहे, काय आहे, त्यांनी समाजाला दाखवून द्यावं आणि समाजानं यावर विचार करावा, एवढंच मी सांगतो. सर्वप्रथम मी पत्रकार बांधवांना माझा स्नेहाचा प्रेम नमस्कार. मी राम हनुमंत कांबळे, भीमांना सामाजिक संघटना, तुळजापूर तालुका अध्यक्ष. मी आपल्याला आज पत्रकार परिषद घेण्याचं महत्वाचं कारण म्हणजे काल जे दयानंद मनोहर शिंदे जिल्हा परिषद सदस्य या सदस्याने जे पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये भीमांना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश आप्पा भिसे यांच्याबद्दल जे काही खोटे आरोप केलेत, जे काही खोटे वक्तव्य केले, त्याबद्दल प्रथमतः मी त्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो. दयानंद मनोहर शिंदे, सुरेश आप्पा भिसे हे गावगुंड आहेत असं त्यांनी वक्तव्य केलं. सुरेश आप्पा भिसे हे चोर आहेत असं देखील त्याने वक्तव्य केलं. त्याने वक्तव्य असं केलं की सुरेश आप्पा भिसे हे ज्या महिलांवर बलात्कार झाला त्या महिलांचे पैसे खातो, खोट्या अट्रॉसिटी करतो, खोट्या अट्रॉसिटी करून ते मध्यस्थी करण्याचं काम करतो असं दयानंद शिंदे यांनी भीमांना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश आप्पा भिसे यांच्यावर खोटे आरोप केलेत. मला एक म्हणायचं आहे की दयानंद शिंदेने ज्या ज्या ठिकाणी समाजाला न्याय द्यायचं काम केलं ते सुरेश आप्पा भिसेने केलं. त्या ठिकाणी तू जाऊन चौकशी कर आणि तिथले पुरावे दे की बाबा ह्यांनी ज्या महिलांचे बलात्कार ज्या महिलांवर झाले त्यांचे पैसे खाल्ले म्हणते, अट्रॉसिटीचे पैसे खाल्ले म्हणते, ते परत नंतर ज्या ज्या ठिकाणी चोऱ्या केल्या त्या त्या ठिकाणचे पुरावे आणून दाखव असं मला त्या दयानंद शिंदेला सांगणं माझं आहे. आज सुरेश आप्पा भिसे चोऱ्या करतो म्हणाला, त्याला माझा प्रश्न आहे, महाराष्ट्रभर कोणत्या ठिकाणी, कोणत्या तालुक्यात, कोणत्या जिल्ह्यामध्ये चोरी केली ते त्याने दाखवून द्यावं अशी माझी त्याला एक प्रश्न आहे. त्यानंतर म्हणतो की सर्व समाजावर खोटा अट्रॉसिटी करतो. मला एक म्हणायचं आहे की आपला दलित समाज बांधव हा दलित समाज बांधव जर स्ट्रॉंग असता, ज्या गावोगावी जर लोकसंख्या जर जास्त असती तर आपल्या समाजाला अन्याय झाले नसते. आज आपल्या दलित समाजावर अन्याय झाल्यावर आपला समाज बांधव न्याय मागण्यासाठी कुणाकडे जाणार आहे? पोलीस स्टेशनला जाणार आहे. बरं, दलितावर अन्याय झाल्यानंतर तिथं चौकीला गेल्यानंतर गुन्हा नोंद करताना साहजिकच गोष्ट आहे की बाबा जातीवादी शिवगाळी होते, हाणामारी होते, त्यावेळेस ऑटोमॅटिक तिथं अट्रॉसिटी हा गुन्हा दाखल होतो. हे दयानंद शिंदेला कळलं पाहिजे. कारण तुझ्यासारख्याला जर समाजावर अन्याय झालेला बघत बसायचं असेल, तुला पुढील समाजकारण करायचं असल्यामुळे तू समाजामध्ये वारंवार होत असलेल्या अन्यायाला बघत बसतो. म्हणून आज तुला समाजकारण करायचं आहे. तसं आम्हाला समाजकारण करायचं नाही, आम्हाला समाजकारण करायचं आहे, आम्हाला राजकारण करायचं असं मला तुला एक वक्तव्य करायचं आहे. पण मी तुला सांगू इच्छितो की ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाले त्या ठिकाणचे तू पुरावे गोळा करून दाखव अशी मी तुला विनंती करतो. आता ही रेकॉर्डिंग त्याने दाखवली, 21 तारखेची रेकॉर्डिंग आहे. पण तो म्हणाला की माझ्यावर 20 तारखेला सुरेश आप्पा भिसे आणि त्यांचे सहकारी काय 40 काय असतील का 20 एक असतील अशा लोकांनी माझ्यावर प्राणघात हल्ला केला असा 20 तारखेला म्हणतो. पण 20 तारखेला पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये मातंग समाजाचा सकल मोर्चा होता. त्या मोर्चामध्ये सुरेश आप्पा बी तिथे उपस्थित होते आणि ह्याच्यावर हल्ला कधी झाला. आता हा व्हिडिओ दाखवते 12-12:30च्या सुमाराचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ आहे ते 21 तारखेचा आहे. मग सरळ मला माझं असं एक म्हणणं आहे की दयानंद शिंदे हा त्याचे राजकीय पोळी भाजण्यासाठी किंवा त्याला राजकीय त्याचं वर्चस्व गाजवण्यासाठी समाजातील सुरेश आप्पा भिसे हे समाजाचे सामाजिक कार्य करत आहेत. त्यांची बदनामी करण्याचं काम हा दयानंद शिंदे करत आहेत. उघड स्पष्ट दिसून येते. आणि बघायला गेलं तर ह्या व्हिडिओमध्ये सुरेश आप्पाचे सहकारी 2-3 असतील, पण बाकीचे जे आहेत त्याचे नातलग आहेत. दिग्विजय शिंदे झालं, युवराज शिंदे झालं, प्रशांत शिंदे झालं, वैभव रसाळ झालं, चेतन रसाळ झालं, हे त्याच्या घरातले व्यक्ती आहेत. मला काय म्हणायचं, ह्या व्हिडिओमध्ये एक उल्लेख बी आलाय, मारा रे मारा ह्यांना.
असा उल्लेख वैभव रसाळ या व्यक्तीने केलेला आहे. मग मला काय म्हणायचं आहे, सुरेश आप्पाची जर 40 पोर असती तर त्याच्याकडून तो उल्लेख आला असता का, मारा रे मारा असं. हे त्यांना एक सांगू इच्छितो की पत्रकार परिषदेला, की बाबा ह्या जाणून बघून सगळ्या जी गोष्टी होत आहेत त्या सगळ्या चुकीच्या होत आहेत. त्यानंतर परत ह्या व्हिडिओमध्ये असं एक म्हणजे हे आहे किंवा श्री शिंदे हा आपणच्या अंगावर जात असताना त्याला युवराज शिंदेने मारलेला आहे, ह्या व्हिडिओमध्ये बी आहे. कारण मला काय म्हणायचं, 40 पोर असताना अंगावर जाताना एकटा डायरेक्ट अंगावर जाऊ शकतो का? नाही. परंतु असं उघड आहे की 2-3 व्यक्ती बघून ह्यांनी डायरेक्ट त्यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांचं उघड सांगता येते की बाबा 2-3 माणसांना त्यांनी आरेवारीची भाषा केली, शिव्यागाळ्या केल्या, तसेच त्यांच्या महिला त्यांनी समोर आणल्या. इथं म्हणजे स्पष्ट ह्या गोष्टी दिसून येते की सगळ्या गोष्टीची बनावबनी होत आहे. कुठं तर त्यांना राजकीय वैशिष्ट्य त्यांचं टिकवायचं आहे, त्यामुळे ह्या गोष्टी चालू आहेत. सुरेश आप्पा भिसे यांचे सामाजिक कार्य महत्वाचे आहे. त्यांनी बऱ्याच ठिकाणी समाजाला न्याय द्यायची कामं केलेली आहेत. हे न बघवण्यापोटी त्यांच्यावर हे खोटं आरोप केले जात आहेत. तरी मला एक म्हणायचं आहे की बाबा समाजाला आणि माझ्या पत्रकार परिषद बांधवांना एक विनंती आहे की त्या दयानंद शिंदेने जे जे काय खोटे आरोप केलेले आहेत, ज्या ज्या गोष्टीचं वक्तव्य केलं आहे त्यांनी पुरावे सकट सादर करावे अशी मी पत्रकार बांधवांना विनंती करतो. प्रश्न राहिला एक की बाबा त्यांनी पत्रकार बांधवांना असं एक वक्तव्य केले की बाबा पत्रकार ह्या कालच्या जी पत्रकार परिषद झाली त्या परिषदेमध्ये त्यांनी वक्तव्य केले की बाबा पत्रकार बांधव या जे काही खंडणी करणारे पत्रकार बांधव आहेत आणि त्यांच्यापाशी माझी बाईट दिली, आणि जर माझी जर अशी चुकीची बाईट केली किंवा माझी असं चुकीची माहिती पसरली तर मी तुमच्या खंडणीचे गुन्हे दाखल करेन, असं वक्तव्य देखील दयानंद शिंदे यांनी केलेलं आहे. आणखी एक विषय म्हणजे सुरेश आप्पा भिसे यांना हद्दपार करा म्हणतो. कारण हद्दपार केव्हा होते, एखाद्या व्यक्तीवर एकापेक्षा जास्त गुन्हे, आणि ते बी गुन्हे कसे असले पाहिजे जेणे की स्ट्रॉंग, जेणे की गंभीर स्वरूपाचे गुन्हे असेल त्यावेळेस हद्दपार होते. आणि मला म्हणायचं आहे की बाबा तू असे गुन्हे दाखवून दे किंवा सुरेश आप्पा भिसेवर असे गुन्हे आहेत असे तू दाखवून द्यायचे, असे तू पुरावा सादर कर, त्यावेळेस तू हद्दपारीची भाषा कर. मला हे त्या व्यक्तीला वक्तव्य करायचं. नमस्कार, मी जयराज जोंबाडे, काक्रंबा जिल्हा परिषद गटाकडून मी एक उमेदवार होतो. आम्हाला जनतेचा कौल मान्य आहे, मी पराभूत झालो. या भांडणामध्ये निवडणुकीचा काहीही संबंध नाही. निवडून आलो, त्यानं निवडून आला म्हणतोय ना, तो आम्हाला मान्य आहे. आम्ही जनतेचा कौल मान्य केलेला आहे. पण हा या भांडणाला निवडणुकीचं स्वरूप देतोय. निवडणुकीचं वगैरे याला काही स्वरूप नाही. 20 तारखेला धाराशिव येथे 20 ऑगस्ट रोजी जो आरक्षण उपवर्गीकरण मोर्चा होता ना, त्यासाठी प्रत्येक जण मोर्चासाठी जी मदत देणार होते प्रत्येकाला त्यांनी मदत मागितली. माझा मोठा भाऊ सुरेश आप्पा भिसे यांनाही त्यांनी मदत मागितली. त्यांना त्यांनी 2.5 लाखाची मागणी केली होती युवराज शिंदे यांनी. त्यात त्यांनी 1.5 लाख रुपये दिलेत त्यांना. परत 1 लाख रुपये राहिलेले मोर्चा झाल्यावर मोर्चा दिवशी द्यायचे होते, पण आमची त्यांची गाठ नाही पडली नाही. त्यामुळं सकाळ उठून त्यांनी फोन केला आप्पाला की ते 1 लाख रुपये राहिलेले आहेत ती दे मला द्यायचेत म्हणून. आप्पा म्हणले माझं तुम्ही आमच्या संघटनेचं त्यांनी तिथं नावही घेतलं नाही स्टेजवर. त्यामुळे आप्पा म्हणले तुम्ही काहीच केलं नसल्यामुळे मी ते 1 लाख रुपये देऊ शकत नाही. परत आम्ही कमिटीला विचारलं की आमचे 1.5 लाख तिथं जमा झाले का, तर त्यांनी म्हणले तुम्ही पैसे दिले नाहीत. तर त्या युवराज शिंदेने आप्पाने 1.5 लाख रुपये दिलेले हे त्यांच्या खिशात घातले, समाजापर्यंत पोहोचवले नाहीत. त्यामुळे ह्यांनी माझ्या जिल्हा परिषदचं भांडण यांनी काढलेलं आहे. आणि आम्ही ज्यावेळेस, आता तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये बघितले त्या मसल्यामध्ये, त्यानं काय म्हणतोय 20 तारखेला माझ्यावर हल्ला झाला, तर 20 तारखेला आम्ही सर्वजण धाराशिव मध्ये होतो. 21 तारखेला मसल्या गावात जेव्हा वेळेस आप्पाला बोलवलं त्यावेळेस तिथं आप्पाची समजूत काढण्यासाठी बोलवलं होतं, तर त्यांनी त्याला भांडणाचं स्वरूप केलं व आप्पावर खोटे गुन्हे नोंद केले त्यांनी तिथं जाऊन. आंदोलनाचाच विषय होता. आमचे पैसे घेतले त्यांनी समाजाचे. युवराज शिंदे आणि दयानंद ते आप्पाचे मामा आहेत. सुरेश आप्पा भिसे यांचे युवराज शिंदे हे मामा आहेत. मामाचा मुलगा आहे.
नाही, घरगुती नाही. या विषय एवढाच आहे की 20 तारखेला मोर्चाला आम्ही पैसे दिलते, ते पैसे कमिटीपर्यंत पोहोचवले नाहीत आणि परत आणखी 1 लाख रुपयाची मागणी केली. ती पैसे न दिल्यामुळे यांनी भांडण केलेलं आहे. हा आणि आमच्या गावात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची सगळ्या ग्रामीण मध्ये महाराष्ट्रात 1 नंबर जयंती होती. अख्ख्या जिल्ह्याला माहित आहे, तालुक्याला माहित आहे. आमच्या गावात जो साताऱ्याचा आम्ही बेंजो लावलाय महाकाल, त्या बेंजोवाल्यालाही त्यानं तू त्याचे काक्रम गावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती करायची नाही, जयंतीला आमचा विरोध करायला लागलाय. त्या बेंजो मालकाला धमकी द्यायला लागलाय. तुम्ही बघितली ती व्हिडिओ माझा मोबाईल. त्याला म्हणतो तू तू आमच्या गावात कसं जयंती करतोस बघतोस. म्हातारे जर निवडून येत असेल तर माझी 5-50 पोरं तर असतील का नाही, मडाई असणार. तुमची गाडी 80% फोडतील बघा, नुकसान. तुमची गाज फोडतील, टायर फोडतील, बेस फोडतील, सगळं नुकसान देतील दुसऱ्या दिवशी. पत्रकार बांधवांना लक्षात आलं पाहिजे, पोलीस प्रशासनाला लक्षात आलं पाहिजे, गावगुंड कोण आहे. ह्यानं जे अण्णाभाऊ साठे महापुरुषाच्या जयंतीला हा विरोध करतोय, हो हे आमच्या जिल्ह्यातून निवडून आलेला आहे, मतदारसंघातून. मागणी काय तुमच्याकडे, काय मागणी तुमची? आमच्या आप्पांची बदनामी थांबवावी त्याने. बदनामी केली तर सिद्ध करून दाखवावं त्यानं, नाहीतर त्याच्यावर मानहानीचा आम्ही दावा करणार आहे. त्यांनी जे आतापर्यंत आरोप केले की गावगुंड आहे, शिक्षा भोगून आलाय, त्याचे सगळे पुरावे त्यांनी पत्रकारांना द्यावे, अन्यथा त्याच्यावरती गुन्हा प्रशासनाने नोंद करावा. तक्रार केली आणि निवेदन दिलेलं आहे की यांच्यावरती हद्दपारीची कारवाई करतात. हद्दपारीची मागणी केलेली आहे. आज मला काय म्हणायचे की सुरेश आप्पा भिशे यांच्यावर साधी या 5-10 वर्षामध्ये साधी एनसी दाखल आहे का, हे प्रशासनानं बघावं. की हद्दपार कधी होतं की ज्यावेळेस एक गुन्हा असू द्या, अद्याप मोठे गुन्हे दाखल होत. साधं संस्थापक अध्यक्षावर साधं एनसी दाखल नाही आणि तुम्ही हद्दपार करा म्हणता का? तर हे तुमचं राजकीय आहे ना. तुम्ही राजकारणात, तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आहो, हा तुम्ही असं प्रशासनावर तुम्ही दबाव आणून, तुमचे मुख्यमंत्री आहेत, तुमचे आमदार आहेत, तुमचे खासदार आहेत, तुम्ही असं राजकीय बळ घेऊन सुरेश आप्पा भिशे यांना हद्दपार करा म्हणतात. कारण यांना फक्त समाजामध्ये जो चांगलं काम करणार आहे त्याची प्रतिमा खराब करण्यात त्यांनी काम चालू केलेलं आहे. आजपर्यंत प्रयत्न केला, पण आज तुम्ही आज थेट बॅनर तुमची खेळलाय, त्याने तुम्हाला आव्हान दिलेलं आहे. नाही नाही, खेटू द्या ना, का तोच मोठा पक्ष, मोठ्या तुमची गाठ सांगितलंय. नाही नाही, आता ते मोठा नेता आहे ना, राजकीय पक्षाचा दबाव आहे, आमदार आहेत, त्यांचे खासदार आहेत, मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊन तिने हद्दपार. पण मुख्यमंत्र्याला तुझ्या माझं आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक विचार नाही की मुख्यमंत्री साहेब, जो समाजात काम करणारा जो सुरेश आप्पा भिशे आहे, आज यांच्यावर साधी एनसी दाखल आहे का हे सुद्धा बघावं मुख्यमंत्र्यांना, आणि नंतर त्यांना हद्दपार करावं. कुठं स्वतःच्या राजकीय वर्चस्वासाठी एखाद्याचं नाव खराब करणं किती चुकीचं आहे. त्याला काय पाहिजे, कारण काय म्हणतो. भांडणाचं कारण म्हणजे हेच काय, सुरेश आप्पा विषयी प्रत्येक ठिकाणी समाजामध्ये जाणं, त्या ठिकाणी समाजाचं काम करणं, त्या समाजावर अन्याय झाला त्या ठिकाणी त्याला न्याय देणं, हे सुरेश आप्पा विषय करतात. मग हे त्यांना जमत नाही ना. हे आडाणी यांनी कालच बोलून दाखवलं की हा अंगठे बहादर आहे, त्याला वाचता येत नाही, त्याला लिहिता येत नाही. अरे 1.5 दिवस शाळा शिकणारे साहित्यरत्न, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी फकीरा कादंबरी आहे, आज 27 भाषेमध्ये रूपांतर झाले. मग आज मला सांगा की 1.5 दिवस शिकणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा साता समुद्र पलीकड शिवाजी महाराजांचा पोवाडा गाणारे
ते साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे आधी 1.5 दिवस शाळा शिकूनच समाजासाठी काम केलेलं. मग जो लिहिता न येणारा वाचता न येणारा माणूस आज समाजासाठी काम का करू शकत नाही? मग हा अडाणी असणारा माणूस हा काम करायला लागला, मग याला बदनाम कसं करायचं? म्हणून हे असं षडयंत्र रचून त्यांची राजकीय पोळी भाजून देण्यासाठी त्यांची सत्ता असून त्यांनी सत्तेचा गैरवापर करून सुरेश आप्पा भिशे यांना तडीपार करा म्हणून असं यांनी मुख्यमंत्र्याला निवेदन देणार आहे. पण मुख्यमंत्र्याला सुद्धा सांगणार आहे की तुम्ही एखाद्या सुरेश आप्पा भिशे यांची चौकशी करावी, यांच्यावर कुठला गुन्हा दाखल आहे, यांची दाखल आहे. बरं, तुळजापूर तालुका सोडून महाराष्ट्रामध्ये कुठेही सुरेश आप्पा भिशे यांच्यावर गुन्हा नोंद आहे का ते सुद्धा तपासावं आणि नंतर सुरेश आप्पा भिशे यांना तडीपार करावं. आणि असे खोटे आरोप करणारे यांच्यावर सुद्धा तुमच्या पक्षानं कारवाई करावी आणि ह्या जिल्हा परिषद सदस्य आहे त्याला घरी बसवावं. एवढी एक माझी मुख्यमंत्र्याला विनंती आहे. आज हे पुरावा आहे हे पुरावे जे आहेत दयानंद शिंदेच्या फेसबुकवरूनच घेतलेले आहेत. आज तुम्ही चेक करू शकता, थोडं मीडियाला आपले क्लिअर दिसल अथवा न दिसल, पण दयानंद शिंदे याचे फेसबुकला एक आयडी आहे. त्या आयडी वर तुम्ही जाऊन चेक करू शकता की हे भीमांना सामाजिक संघटनेमध्ये संस्थापक सुरेश आप्पा भिशे यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही बघा हा जर 2022 2023 2021 पासून ज्यावेळेस संघटन आमची 2020 ला स्थापन झालं त्यावेळेस पासून सुरुवातीपासून हा दयानंद शिंदे काम करत होता. अहो हा काय होतो की ओळखत नाही. आता हा फोटो क्लिअर आहे, थोडा आधी दमजा टाकलेला हा दयानंद शिंदे आणि संस्थापक सुरेश आप्पा भिशे. एवढं खोटं ओळखत नाही मी कोण आहे. म्हणजे खरं खरं तर बोला. आता काय घटना घडली काय नाही तुम्हाला आणि सगळंच माहित आहे. मात्र राज्यामध्ये समाज आहे त्यांना ही घटना काय घडली माहित आहे, त्यामुळे त्या ठिकाणी चुकीचा मेसेज जातोय. राज्यातील समाज बांधवांना काय आव्हान करणार आहे? माझं राज्यातील सर्व समाज बांधवाला एक आव्हान आहे. आज समाजाला प्रत्येक समाजाला आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरेश आप्पा भिशे हे काम कसं करतात हे प्रत्येकाला माहित आहे. प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात पूर्ण महाराष्ट्रभर सुरेश आप्पा भिशे यांचं काम कसं आहे सर्वांना माहित आहे. त्याच्यामुळं आज समाज त्यांच्यावर सुद्धा चिडून आहे की हा सुरेश आप्पा भिशेला का बदनाम करतो, तू बस ना शांत असं समाज त्याला वार फोन चालू आहे. त्याला आज पूर्ण महाराष्ट्रातून फोन चालू आहे त्याला, त्यानं फोन उचलत नाही. आमच्या लातूर जिल्ह्यातून निलंगा तालुक्यातून औसा तालुक्यातून त्याला फोन आहे, त्यानं फोन उचलत नाही. कशामुळं खूप चुकीचं वागायला लागला ना. चूक करू नको, समाजासोबत प्रामाणिकपणे राहा, समाजासोबत चांगलं काम कर. ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम कर. तू आज जिल्हा परिषद सत्तेतला सदस्य आहेस, तू सुरेश आप्पाला तू मदत करून तू स्वतःच तुझं समाजामध्ये एक चित्र निर्माण कर. असं विरोध करून बदनामकी करून तुझं काही
गावगुंड आहे. गावगुंड नसून तो समाजाच्या तळागाळात पोहोचून समाजापर्यंत ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करणारे या सुरेश आप्पा भिशे. आज त्यांची प्रतिमा समाजामध्ये चांगली आहे तर त्या प्रतिमा त्यांची खराब करण्यासाठी हे जे दयानंद शिंदे जे आरोप करतो हा खोटा आहे. समाजावर आता शेवटला काय म्हणला की 20 ऑगस्ट रोजी माझ्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. तर मी तुम्हाला ती व्हिडिओ दाखवतो की माझ्या संस्थापक अध्यक्षावर याने खोटा आरोप कसा केला. आपल्या सर्वांना कल्पना आहे की 20 तारखेला माझ्यावर ताकरंबा गावातील गावगुंड सुरेश भिशे यांनी भ्याड हल्ला 20 तारखेला सुरेश आप्पा भिशे यांनी माझ्यावर भ्याड हल्ला केला. आणि सुरेश आप्पा भिशे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे की 20 ऑगस्ट रोजी आपल्या पत्रकार बांधवांनी बाईट घेतलेली आहे की सुरेश आप्पा भिशे 20 ऑगस्ट रोजी मातंग समाजाच्या अबकड उपवर्गीकरणाच्या मोर्चामध्ये सहभागी होते आणि सुरेश आप्पा भिशे यांनी भ्याड हल्ला केला म्हणते. हे कसं सिद्ध? आणि आपल्याच मीडियावर काल सांगितलेलं आहे की 20 ऑगस्ट रोजी हल्ला केलेला आहे. आणि दुसरं आपले न्यूजच्याच पेपर न्यूजला त्यानं 21 तारखेला माझ्यावर हल्ला केला म्हणून दाखवलं की किती खोटारडा माणूस आहे आणि विनाकारण सुरेश आप्पा भिशे यांना बदनामी करत आहे. ज्यावर 21 तारखेला माझ्यावर हल्ला केला आहे असं दाखवण्यात आलं. म्हणजे मीडियाला दाखवतो 20 तारखेला एका ठिकाणी झाला, दुसऱ्या वेळेस दाखवतो की 21 तारखेला झाला. मी किती खोटा आरोप यानं चालू केलाय. तर आज दयानंद शिंदे हा बीजेपीचा कार्यकर्ता असून आज समाजामध्ये जे संस्थापक सुरेश आप्पा भिशे यांनी जे काम केलेलं आहे त्यांचं नाव खराब करण्यासाठी आणि एवढा ह्याच्यावर स्वतःवर सुद्धा किती केसेस आहेत हे सुद्धा प्रशासनानं का याचे उघड करून याच्यावर जे खरे गुन्हे नोंद कुठले आहेत प्रशासनाला एक विनंती आहे प्रशासनाने याच्यावर कडक कारवाई करण्याची. कुठलीही भीमांना सामाजिक संघटना असं म्हणतात त्याच भीमांना सामाजिक संघटनेमध्ये मी स्वतः काम केलेलं आहे त्याची माझ्या पुरावे आमच्या संघटनेचे निवेदन दिलेले संघटनेसोबत पोलिटिशियन सोबत निवेदन देताना सोबत आमच्या आप्पा सोबत आहेत सर्वांच्या पदाधिकारी सोबत आहेत असे आमच्यापेक्षा पुरावे की त्यानं आमच्यासोबत काम केलेलं आणि त्यानंच आज सुरेश आप्पा भिशेंना नावं ठेवण्याचं काम केलं. नावं ठेवण्याचं काम कशामुळे केलं की आज दयानंद शिंदे हे संस्थापक अध्यक्ष सुरेश आप्पा भिशेंना गाफील ठेवून समाजासोबत फसवागिरी चालू केली. ज्यावेळेस सुरेश आप्पा भिशे यांच्या कानावर आलं त्यानंतर सुरेश आप्पा भिशे यांनी संघटनेमधून त्याला हाकलून दिलं. पहिलं ज्यावेळेस त्याने काम केलेलं आहे ते आपले पुरावे बाबा त्यानं सुरुवातीला भीमांना सामाजिक संघटनेमध्ये सुरेश आप्पा भिशे यांच्यासोबत काम केलेलं आहे. हे सुरेश आप्पा भिशे आणि हा दयानंद शिंदे प्रत्येक वेळेस पोलीस स्टेशनला असू द्या परत जयंतीच्या मिरवणुकीमध्ये असू द्या हा सुरेश आप्पा भिशे सोबत काम केलेला कार्यकर्ता आहे. ज्यावेळेस संघटनेचा मोर्चा असो आंदोलन असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो त्यांना काम केलेलं आहे आणि ते जे सुरेश आप्पाला दाखवून करून समाजासोबत वगैरे काम केल्यामुळं आज समाजासोबत दलाल असून सुरेश आप्पा भिशे यांना समजल्यानंतर सुरेश आप्पा भिशे संघटनेने त्याला हाकलून दिल्याचा ते राग धरून मनात आज सुरेश आप्पा भिशे यांच्यावर खोटा आरोप करत आहे. त्याबद्दल माझे सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की आपण सर्वांनी जे सुरेश आप्पा भिशे यांच्यावरती खोटा आरोप केला. आज काल पत्रकार बांधवांना सुद्धा त्यानं 2-3 पत्रकार बांधवांना सुद्धा आरोप केले
आणि जर अशा खंडणीचे गुन्हे नोंद आहेत पत्रकार बांधवावर, त्यांच्याबद्दल मी कोर्टात जाईल, तुमच्यावर केस करेन, तुम्ही त्यांची बाईट काय घेतली म्हणून पत्रकार बांधवांना सुद्धा हा धमकावला. कोण? सुनील शिंदे. आज दयानंद शिंदे जिल्हा परिषद सदस्य आहे. माझ्या पाठीमागं 25,000 लोक आहेत. बँकेसाठी बँकेवाल्याला सुद्धा त्यांना फोनवर धमकी दिली. तू जर बँजो घेऊन आला तर तुझा बँजो पोरं माझे तिथे काक्रंबा गटातील जे पोरं आहेत, माझे कार्यकर्ते आहेत, ते तुझी गाडी फोडून टाकतील, जाळून टाकतील, तुझ्या लोकांना बांधून टाकतील. एवढे दहशत. स्वतः दहशत करतो आणि जो समाजासाठी न्यायासाठी झटतो त्याला तो नाव ठेवतो. असा कसा जिल्हा परिषदचा सदस्य आहे. याचे सुद्धा आम्हाला मी तुम्हाला दाखवतो की हा तुमची गाडी आयुष्यभर फोडतील बघ. नुकसान तुमचे कागद फोडतील, टायर फोडतील, बेस फोडतील, त्याचं सगळं नुकसान येते दुसऱ्या दिवशी. केस करायला म्हणजे असं बँजोवाल्याला सुद्धा हा धमकी देऊन 29 ऑगस्ट रोजी जयंती सुरेश आप्पा भिशे यांच्या काक्रंबा गावात होणार आहे. तर त्यासाठी बँजो येणार, त्यासाठी त्या तू येऊ नको, तू आल्यानंतर तुला तुझी गाडी जाळण्यात येईल, तुझे टायर फोडण्यात येतील, तुझ्या लोकांना बांधून ठेवण्यात येईल. आता आज एक पत्रकार बांधवांचा एक ग्रुप केला, त्या ग्रुपवर त्यानं एक 2 वर्षाखाली जी खोटी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला असं त्यानं दाखवण्यात आलं. त्यांचे ती फोटो दाखवण्यात आले. परत खोटा गुन्हा नोंद कसा झाला. अरे खोटा गुन्हा तुम्ही त्याचे फोटो दाखवलेत, हे माझी कायमस्वरूपी ही जी माझ्यावर जे हल्ला झालेला आहे हा का खोटा आहे का? मी मरेपर्यंतची माझी जन्म खून झाली, आज माझ्या डोक्यात इथपर्यंत वार आहे आणि काय म्हणतो की हा खोटा आठवतो. परंतु असं सरकाराच्या जीवावर तुमच्या पक्षाचे जोपर्यंत सत्ता आहे, आज तुमचं राजकारण काय असलं, तुम्ही समाजासाठी समाजाचे चांगलं नाम काम करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही नावं ठेवा. कशाबद्दल तुम्हाला खरंच काम करायचं असेल, समाजाचं कुठं जाऊन समाजापर्यंत पोहोचून त्यांचं कुणावर अन्याय होतो त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्यांचे प्रश्न सोडवावे, अडीअडचण सोडवावी, ते तुम्ही सोडलं. आणि जे काम करतो समाजाचं अशा संस्था अध्यक्ष सुरेश आप्पा भिशे यांना खोटे आरोप करतो. मला असं त्याला एक प्रश्न आहे की जेवढे तू सुरेश आप्पा भिशे यांच्यावर जे तू आरोप केलात ते आरोप तू सिद्ध करून दाखवावं. आणि या तुळजापूर तालुक्यातच नाही, या धाराशिव जिल्ह्यातच नाही, तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तू सुरेश आप्पा भिशेवर एफसी दाखल आहे का दाखवून दे होते. असं खोटं बोलून खोटे आरोप करून काही सिद्ध होत नाही. तुला खरंच आता सिद्ध करायचा ना, सुरेश आप्पा गावगुंडा आहे किंवा हा समाजासोबत दलाली करून पैसे कमवतो, तुम्ही खरंच सिद्ध करून दाखवावं. माझी तुला एक प्रश्न आहे, याचा प्रश्नाचं तू उत्तर मला देवं, मी तुला सांगतो.